नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. तर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे माझ्या चॅनलवर. तर आज म्हणजे तब्येत तर ठीक झाली होती, पण आज थोडी बरंच सर्दी वाटायला लागली आणि थंडी ना सतत कमी जास्त होते, काय कळत नाही आहे. कारण आत्ता जरा गरमी वाढली होती, पाऊस येत होता आणि त्यामुळे आता अगदी दिवसभर थंडी वाजते अगदी. तर थंडी खूप आहे आणि थोडीशी बरंच सर्दी जाणवायला लागली. तर आता मी बनवणार आहे चहा आणि आजचा ब्लॉगचा विषयच पण सांगते मी तुम्हाला. पण आता पहिल्यांदा आपण चहा बनवून घेऊया. पावडर टाकून घेतली आता मी यामध्ये ना, गवती चहा टाकते जरा ना, फ्लेवर येईल मस्त चहाचं, चहापत्तीचा. एक मिनटं, फोन आलाय. चहाला आलेली आहे उकळी. आता आपण ह्यामध्ये दूध घालून घेऊया. तर शक्यतो फक्त दुधाचा चहा पिण्यापेक्षा तुम्ही असं थोडंसं दूध वगैरे घालून असा चहा घेतला ना, तर कधी पण बेस्ट राहील. आता हा उकळी आलेला चहा मी ओतून घेणार आणि त्यात थोडीशी गुळ पावडर घालून तो मी घेणार आहे. तर कॉल अशासाठी आलेला होता की काय एक क्लायंट आहे, त्यांना यायचं आहे, मुहूर्त काढायचं आहे त्यांना, म्हणजे वास्तुशांतीसाठी. आणि माझे मिस्टर देखील वास्तुशांती करतात, त्यामुळे त्यांना त्यांच्याच हस्ते ती वास्तुशांती करून घ्यायची आहे म्हणून. तर त्यासाठी ते येणार आहेत. आता माझे मिस्टर घरी आलेले नाहीत अजून, त्यामुळे येतील ते. त्यावेळी आले की त्यांचं बोलणं होईल. तर विषय मला बोलायचा आहे. आता त्या दिवशी आम्ही जे कृषी प्रदर्शन पाहिलं, तर तो ब्लॉग मी तुम्हाला टाकलेलाच आहे. पण त्यानंतर आम्ही गेलेलो पुष्पा मूव्ही पाहायला. तर त्याविषयी मला थोडं बोलायचं आहे. चहा पिता पिता मी तुमच्याशी गप्पा मारते. तर पुष्पा मूव्हीचं असं काही काही लोकांनी पसरवलेलं आहे, काही काही म्हणजे मोजक्या. तर मी मूव्हीला जायच्या अगोदरच मी त्यांच्या म्हणजे रिव्ह्यू वगैरे वाचले होते. तर विषय आहे की काय आहे, प्रत्येकाची आवड वेगळी असू शकते, ठीक आहे, मान्य आहे. पण काही गोष्टी प्रत्येकच मूव्ही प्रत्येकाला समजते असं नाही आहे. प्रत्येक काही विषय असतात प्रत्येकाला समजत नाही. तर खरंच सांगते, पुष्पा मूव्ही म्हणजे पुष्पा टू मूव्ही खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे. आणि अगदी पहिल्यापासून शेवटपर्यंत म्हणजे त्यांनी मोठी फिल्म बनवली बऱ्यापैकी. नंतर नंतर मला असं झालं होतं, कारण रात्रीचे 1 वाजले होते आणि आम्ही 9:30ला मूव्हीला गेलेलो. तर त्यावेळी असं वाटलं की कधी संपतोय बाबा, कधी मी घरी पोचते वगैरे, असं पण झालेलं. कारण झोप आली होती आणि कृषी प्रदर्शनात फिरल्यामुळं ऑलरेडी आम्ही दमलेलो होतो. तर अशा पद्धतीने. पण खरंच सांगते, पुष्पा टू मूव्ही खूप सुंदर आहे. म्हणजे अगदी ना, की पहिल्यापासून तुम्ही जर पाहायला सुरुवात केली ना, तर शेवटपर्यंत तुम्हाला काय म्हणतो आपण, एकही मिनटं इकडे तिकडे लक्ष जाणार नाही. अगदी एकदम मनोरंजन फुल केलेलं आहे त्यांनी. तर खूप सुंदर असा मूव्ही आहे आणि नक्की पहा. तर माझं तर म्हणजे मला तरी आवडलं आणि तसे तर भरपूरच लोकांना आवडलेलं आहे. पण काही काही बोटावर मोजणाऱ्या व्यक्ती असतात ज्या, की त्यांचं काही स्वतःचं असं काही हे नसतं, थोडीशी काहींना आवडत नाही किंवा काही काय असेल त्यांचे विचार, तर ठीक आहे, त्यांच्याकडे इग्नोर मारूया. आणि तर नक्कीच पुष्पा टू मूव्ही सुंदर आहे, खूप सुंदर आहे आणि आम्हाला खूपच छान वाटलं. चमचा शोधते मी, त्यात काही नाही आहे. तर नक्की सगळ्यांनी पाहावा, असा सुंदर आहे आणि फॅमिलीसोबत सुद्धा पाहावा असा पुष्पा टू मूव्ही आहे. तर एकंदरीत झोप झाली ना, तर झोपेने असे डोळे माझे झालेत आणि प्लस की मी गोळी पण घेतली होती सर्दीची. आता ते पूर्ण चेहऱ्यावर दिसत आहे. तर ठीक आहे. तरी माझे पिंपल्स वगैरे, खूप चेहरा डॅमेज झाल्यामुळं मी फारसे व्हिडिओसुद्धा बनवत नव्हते. खूप दिवस झालं बिलकुलही यूट्यूबचे ब्लॉग न बनवण्याचं कारण हेच होतं की चेहरा खराब असल्यामुळं. कारण एवढे पिंपल आणि खूप चेहरा माझा डॅमेज झाल्यासारखं झालं होतं. पण आता फक्त थोडंसं इथे एकदम काळे काळे स्पॉट आहेत, तर ते जातील. आणि नक्कीच तर आता चला चहा गेले. तर ही जी घराची खिडकी आहे ना, इथून पूर्ण असा रस्ता दिसतो आणि असं खूप छान वाटतं पाहायला इकडे.
तर मला खूप आवडतं इकडे बसून मस्त चहा पीत बसायला आणि छान पाहिजे. आणि प्लस इकडे सगळं मार्केट आहे. वेट, एक फोन येतो मैत्रिणीचा. तर परत एकदा कसं खाऊ होतोय आणि मैत्रिणीचा कॉल आलेला, तर आम्ही भरपूर वेळ बोलत होतो. तर बापरे, खूप कसं खाऊ होतोय. तर आता येतीलच सगळे, 6:30 वाजलेत आता. आणि हे देखील येतील त्यानंतर, ते जे मुहूर्त काढायला येणार आहेत ते लोक देखील येतील. तर भरपूर वेळ चर्चा चालेल आता. तर आता आजचा व्लॉग इतका छोटासा, त्यानंतर मला स्वयंपाक वगैरे देखील करायचा आहे. तर ठीक आहे. तर आत्तापुरतं एवढं, भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंही आजकाल म्हणजे जसंही माझ्या चेहऱ्याचं थोडंसं जसे माझे पिंपल्स वगैरे थोडंसं खराब झाल्यापासून मी बिलकुलही व्लॉग बनवायचे किंवा यूट्यूब शॉर्ट रील्स वगैरे बनवायचं कमी केलेलं होतं. तर आता परत चालू करणार आणि फुल. तर चला, आता डेली रुटीन का दाखवत नाही आहे, तर डेली रुटीनला काय होतं की बाबा आता घरामध्ये आई वगैरे सगळे असतात आणि ते कॅमेऱ्याला अजून त्या प्रमाणात तसं कम्फर्टेबल आहेत की नाही मला माहिती नाही. त्यामुळे मग मी डेली रुटीन दाखवत नाही. जे काय असतं आईंच्या सोबत असते घरामध्ये. आणि आता तर ठीक आहे. आणि तसंही आमच्या गप्पांमध्ये खूप वेळ जात असतो, मिळून आम्ही असं करत असतो काम. त्यामुळे काय फारसं त्या डेली रुटीनमध्ये मी जात नाही आहे. चला पुढे शक्य झालं तर नक्कीच दाखवेन. आत्तापुरतं एवढंच.